मी म्हणतो जर पक्षामध्ये संघटनेमध्ये शिस्त नसेल, पक्षामध्ये शिस्तीचं पालन करून तुम्ही काम करणार नसेल, तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचंय, तुम्हाला डायरेक्ट वेगवेगळ्या पद्धतीने तुमची कामं झाली पाहिजे आणि ती पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल, प्रशासनाच्या शिस्तीमध्ये बसत नसेल आणि ती कामं जर होणार नाही तर 100% कामं ही काय प्रशासनात होत नसतात. मग लोखंडे साहेबांनी कामच केलं नाही. आणि सगळी कामं जर एकाच वेळेस होणार असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला पंचवार्षिक निवडणुका का घ्यायच्या आहे, आपल्याला कायम लोकप्रतिनिधी का ठेवायचा आहे? यांनी प्रशासन पण समजून घेतलं नाही, यांनी पक्षाची शिस्त सुद्धा समजून घेतली नाही, यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेशी कुठल्याही टच नसताना आपल्याला फक्त लोखंडे साहेबांनी बाजूला बसून घेतलं पाहिजे, आपल्याला फक्त नेता म्हणलं पाहिजे आणि आपण नेता झालो की लोकांना आपण आपल्याला जसं पाहिजे तसं चिराडता येईल. ह्या पद्धतीची काही लोक साहेबांच्या आजूबाजूला फिरत होती. परंतु साहेब सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ आहे. तुम्ही कुणीही जा, आजही मी म्हणतोय ज्या कुठल्याही पत्रकार बंधूंनी साहेबांना फोन करायचं, माझं असं काम आहे, ते डायरेक्ट त्यांच्या जे काम असेल ज्या त्या विभागाचे असेल त्याचा नंबर घेतील, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतील, ते होणार असेल साहेब एखाद्या अधिकाऱ्याला सांगतील ते काम करून द्या. परंतु ते कधी म्हणणार नाही तू कोणत्या पक्षाचा आहे. म्हणून ह्या 2-4 बाजार भुंग्यांनी लक्षात घ्यायचंय की तुम्ही 2-4 जण म्हणजे शिवसेना नव्हे आणि खासदार म्हणून ज्या ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जी प्रतिमा कमावली आहे, त्यांनी पक्ष म्हणून विचार नाही केला, त्यांनी जनता म्हणून विचार केलेला आहे. आणि ह्या शिर्डी लोकसभामध्ये कोण काँग्रेसचा आहे, कोण राष्ट्रवादीचा आहे, कोण बीजेपीचा आहे, कोण शिवसेनेचा आहे, हा अजिबातही विचार न करता आपल्या मतदारसंघातील सगळी जनता ही आपली आहे. आपण पक्ष संघटना नंतर, परंतु आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून आपण निवडून आलोय आणि त्यांची कामं करणे आणि त्यांची कामांना आपल्याला निरसन करणे आणि त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये जे जे शक्य असेल, एक सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस त्यांचं काम खासदार साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून ही एक दैवी शक्ती आहे. 17 दिवसामध्ये खासदार 100% झाले. पण एक लक्षात घ्या, एक दैवी शक्ती आहे आणि ती दैवी शक्ती एकदम सच्च आहे. तुम्ही मागे एक न्यूज आली होती, एक टीव्ही एक स्टिंग ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यामध्ये सगळी खासदारांची एक वेगळ्या पद्धतीनं स्टिंग ऑपरेशन झालं आणि कोण सच्चा खासदार आणि कोण अनकरप्ट खासदार, तर दिल्लीमध्ये 1 नंबरला नाव खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचं झालं. आणि म्हणून अशी काही भोलटे लोक त्यांच्या आजूबाजूला असतील, ते त्यांना आवडत नसतील, त्यामुळे त्यांना ते मानत नाही आणि गेले म्हणून काय फरक पडत नाही. म्हणून अशा पद्धतीकाऱ्यांना काढून टाकलेले. त्याच्यामुळे ते मागून काहीतरी जे डाव रचतात त्या डावाला अजिबात कुणी बळी पडणार नाहीये. जी काय थोडीफार 1-2% काय नाराजी असेल, कोणाचे कामं झाले नाही, संघटना तेवढं होतं आणि ती समजूतदारपणा तेवढा पदाधिकाऱ्यांमध्ये असला पाहिजे. शेवटी पदाधिकाऱ्यांनी समजूतदारपणा घेतला नाही तर ही संघटना चालेल कशी? अरे काय सगळ्यांना प्रत्येक जण जे पक्षाच्या विरोधामध्ये पक्षाला योग्य काही नव्हते त्यांना अधिकृत पक्षाच्या सचिवांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना पक्षाच्या ज्या काही तक्रारी होत्या त्याच्यात बदल केले आणि त्याप्रमाणे बाकीचे पदाधिकारी सुद्धा ते नेमले गेलेले. त्यांनी जो रचलेला डाव की त्यांनी एखाद्या वरिष्ठ माणूस आपल्या बरोबर आहे हे भासून बाकीच्या लोकांना गोळा करण्याचा जो प्रयत्न चालू आहे ते चुकीचं आहे. म्हणजे महायुतीमध्ये सगळी वरिष्ठ नेते एकत्र आहे, परंतु काहीतरी सांगायचं हे आमच्या बरोबर ते आमच्या बरोबर, त्यांनीच आम्हाला सांगितलंय, तसं काही नाहीये. हेच आम्हाला याच्यातून स्पष्टोक्ती द्यायची का महायुतीचे सगळे वरिष्ठ नेते ही एकत्र आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा वापर होत असेल तर ते स्पष्ट झालं पाहिजे की कोण त्यांना बोलतंय. त्यांनी पण पुढे येऊन सांगितलं पाहिजे की तुम्हाला कोण फूस लावतंय. आणि तुम्हाला जर महायुतीतलं दुसरा कोणी सांगत असेल, शिवसेनेच्या खासदारांच्या विरोधात तुम्ही बोला, कुणी राष्ट्रवादीवाला सांगत असेल, कुणी काँग्रेस भाजपवाला सांगत असेल, तर मग तो पक्षाची एकनिष्ठ नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर कार्यवाहीच होईल. तो जो कुणी अशा पद्धतीने वागत असेल तर त्याच्यावर पहिली कारवाई होईल. विषय असा आहे, एक मिनिट विषय असा आहे. आता बघा, आता ही आपली लढण्याची वेळ झालेली आहे, बरोबर. आणि ही लढण्याची वेळ ज्यावेळेस होत असते त्यावेळेस प्रत्येकाला वेगवेगळे काम आहे मतदारसंघात. मी सुद्धा सकाळी आमची एक महत्वाची बैठक इस्लामपूरमध्ये होती आणि परंतु आमचं कालच ठरलेलं होतं
की आपल्याला इथं बैठक घ्यायची एक महत्वाची, आणि त्याच्यामुळे आपण गेलं पाहिजे. याच्यानंतर मला बी माझा तालुका आहे, प्रत्येकाला एवढं सध्या एवढं कंजेशन आहे सगळ्यांमध्ये की जो जास्त त्याला जबाबदारी, कोणाला बूथ याद्या फायनल करायची आहे, कोणाला आचारसंहिता लागणार आहे, विकास कामांची उद्घाटना करायची. आणि मग मी फोन केला होता, ज्यांना फोन केला ते म्हणजे किती आवडतं की लगेच येते, त्याच्यामुळे ते नाराज नाही. आणि जरी नाराज असेल आता सध्या कुणी, म्हणजे मी जरी नाराज असेल तर मी माझी नाराजी आता दाखवू नये. पक्षाची एकनिष्ठ असेल तर हा ठीक आहे, पक्षाने उमेदवार दिल्यानंतर तुम्ही तुमची नाराजी संपले विषय. तुमची नाराजी कुठपर्यंत? उमेदवारी जाहीर होईल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो कोणी म्हणत असेल मी पक्षावर नाराज आहे किंवा उमेदवार नाराज आहे, तर मग त्यांनी थांबून घ्यायचं, तो काही इश्यू नाही. परंतु अशा पद्धती भाजी विक्रेत्याच्या कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि बघता बघता संघर्षामधून एक लढावी वृत्तीने आज त्यांचा जीवन प्रवास हा इथपर्यंत आला. आज ते त्या राजकीय जीवनामध्ये खूप समाधानी आहे. जे कोणी बाजार गुंगे ज्यांचा काही उद्देश साध्य झाला नाही, जे काय कोणाला त्यांना घरंदारी कोणाला आणतात ते तुम्ही बघितलं असेल, जे काय 5-10 लोक असेल त्यांना मला तुम्ही बघते 500 लोक जमा करा. तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 500 लोक जमा करून बघा. सर्वसामान्य माणसामध्ये ती ज्या पद्धतीनं बोलताय, त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे वागणं आहे, त्यांची जी प्रतिमा आहे, त्यांचं जे सगळ्या बाबींचं चारित्र्य आहे, त्यांच्या चारित्र्यावर जर बोलायला गेलं तर एकेकाची पोलखोल करू शकतो आपण, परंतु आपल्याला बोलायचं नाहीये त्या विषयावरती. परंतु त्या पद्धतीनं त्यांनी बोललं की आम्हाला उमेदवार बदलून द्यायचा आहे, जसे काही सरपंचाची निवडणूक आहे का काय, आणि हे कोण ठरवणार आहे? एका नगरपालिकेमध्ये 500 मतं घेणाऱ्या माणसाने असं बोलायचा? त्यांच्या मिसेसनी जी स्टेटमेंट दिलं, ते स्टेटमेंट तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही अक्षरशः ते त्यांना लिहून दिलेलं स्टेटमेंट होतं, ते त्यांनी वाचलं आणि सांगितलं आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असं नाही घेतलं नाही, तसं नाही घेतलं नाही. ह्या गोष्टी अत्यंत चुकीच्या करणाऱ्याला ही शिवसेना आणि ही जनता माफ करणार नाही. आम्ही तळागाळामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये खासदार साहेबांनी काम केलेलं आहे. एक 6.5 तालुक्याचा मतदारसंघ कव्हर करताना एक माणूस कोणाकोणाकडे जाईल, पण ज्याचे कामं ज्यांनी फोन केला, ज्यांनी जी प्रश्न मांडली ती मांडण्याचा आणि ती सोडवण्याचा प्रयत्न खासदार नेत्यावर जर कोणी बोलणार असेल, आमच्या नेत्यावर महायुतीमध्ये चांगलं वातावरण असताना तुम्ही जर अशा पद्धतीने बोलणार असेल, कोणाच्या सुपाऱ्या घेणार असेल आणि कोणाच्या सुपाऱ्या घेऊन तुम्हाला जर घरं चालवायची असेल तर ते आम्ही आज खपून घेणार नाही. आमचा त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही याच्यानंतर हे धंदे जर बंद केले नाही तर आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. म्हणून होणारी लोकसभा जी काय आता 2 दिवसामध्ये आता भाजपची सगळी तिकीट डिक्लेअर झालेली, आता तुम्ही बघितलंय भाजपची यादी आली आणि आता संध्याकाळपर्यंत शिवसेनेची पण यादी आपल्या पुढे येईल, मला खात्री आहे. आणि परमेश्वराला मी प्रार्थना करेन, साहेब आमचा ज्या काय लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे खासदार लोखंडे साहेब हे निश्चितपणे योग्य उमेदवार आहे. ते ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील एवढी मी सगळ्यांच्या वतीनं मंत्र्यांच्या माध्यमातून जी काय प्रश्न सोडवायची ती सुद्धा केली. मग ही जी आज काल एक निवडणूक आल्यानंतर हा एक नियोजित षडयंत्र आहे, ही नियोजित षडयंत्र आहे. ह्या नियोजित षडयंत्राने मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो, यांनी काय होणार नाहीये, ही 2-4 लोक काय होणार नाही, यांच्याबरोबर अजूनही 2-4 आहे आणि यांचे मोहरके हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर याच्यानंतर त्यांची पत्रकार परिषद त्यांच्यामध्ये जर धमक असेल, जी मागे लपून जे पत्रकार परिषदा पुढे बायांना करतात, असे भुंग्यांना करतात, त्यांनी समोर येऊन पत्रकार परिषद घ्यायची, त्यांना आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न 100% दुसऱ्या मिनिटामध्ये त्यांना उत्तर देऊ. तुमचे कारनामे आम्ही बाहेर काढू. तुम्ही अशा पद्धतीने भिंतीच्या आड उभं राहून दगड मारण्याचा जो प्रयत्न करताय, त्यांचा सुद्धा सगळा पोलखोल आम्ही पक्षाकडे देऊन टाकलाय. या पद्धतीने अशा पद्धतीनं तुम्ही जर काम करणार असेल, आताही म्हणतात आम्ही पदावर नाही पण आम्ही शिवसैनिक आहे. अरे मग शिवसैनिक आहे तर तुम्ही कशाला असे दगड मारताय? तुम्ही बरोबर महायुतीत या. त्यांनी दुसरं एक स्टेटमेंट दबक्या आवाजामध्ये सांगितलं, ज्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली त्यांच्याबरोबर पत्रकार परिषदेला कोणी जात नव्हतं. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी महायुतीतल्याच नेत्यांना बदनाम करण्याचं काम त्यांनी त्या दिवशी केलं. त्यांनी सांगितलं की आपल्याला महायुतीतल्याच आपल्या नेत्यांनी सांगितलंय, परंतु त्या नेत्यांचे जी कोणी नेते महायुतीतले नेते आहेत त्यांच्या आणि खासदार लोखंडे साहेबांचे खूप चांगले संबंध आहे. ते अशा पद्धतीनं सांगणार नाही, परंतु यांनी त्यांना सुद्धा बदनाम करण्याचं काम
त्या दिवशी करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही सगळे शिवसैनिक त्या गोष्टी समजतोय. बाकीची जी काय ज्यांना खरंच ज्यांचं काही चुकत असेल, त्यांना काही न्याय मिळालेला नसेल, परंतु ही पद्धत नाहीये. बंधू आणि सर्व आमचे पदाधिकारी आज शिर्डी या ठिकाणी आपल्याला संवाद साधण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने आपण बघताय की लोकसभेच्या निवडणुका काही तासामध्ये आचारसंहितेचं सावट आपल्यावरती येणार आहे आणि गेले 1 वर्षापासून आम्ही खासदार लोखंडे साहेबांच्या ज्यावेळेस सरकार स्थापन झालं, खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये आमचा प्रवास जुना, परंतु सरकार स्थापन होत असताना खऱ्या अर्थाने कामाला गती आली, याचं सगळं श्रेय खासदार लोखंडे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना खऱ्या अर्थाने जातं. आणि म्हणून हे सगळं चालत असताना गेली 1 वर्षभर खरं म्हणलं तर नव्याने ही सुरुवात आणि 1 वर्षभर आम्ही ह्या मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल आणि अहमदनगरमध्ये असेल काम करतोय. आणि हे काम करत असताना आतापर्यंत कालपर्यंत परवापर्यंत तर काय कुठे कुणी खासदार साहेबांविषयी बोललं नाही. परंतु मित्रांनो, आपल्याला माहिती आहे इलेक्शन आलं की जास्त त्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळे स्वप्न पडलेले असतात आणि प्रत्येकाला एक भावना व्यक्त करण्याचा एक संधी मिळते. आणि थोडक्यात म्हणायचं तर ब्लॅकमेलिंगचा हा जो प्रकार असतो हा फक्त इलेक्शन मध्येच करू शकतो. अशा प्रकारचं एक पत्रकार परिषद शिर्डीमध्ये झाली आणि ह्या पत्रकार परिषद म्हणजे बोटावरती मोजण्या एवढी लोक ती होती, ते आमचे मित्रच आहे. परंतु शेवटी हा संघटनेचा प्रश्न आला म्हणून आज बोलायची वेळ आली. या त्यांचा मित्रपणा किंवा त्यांचे आणि आमचे संबंध जरी चांगले असेल, परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं इथे महायुती लढणार आहे, आजपर्यंत आम्ही आजही खासदार साहेब बोलले नाहीये की माझी उमेदवारी अजून डिक्लेअर झाली. परंतु त्यांचं स्टेटमेंट आपण जर ऐकलं तर ते सांगतात की महायुती जो उमेदवार देईल तो उमेदवाराचा आम्ही प्रचार करू, महायुतीचा जो उमेदवार असेल ते आम्ही काम करू. हे सर्व असताना कुणीतरी गल्लीतल्या माणसाने दिल्लीतलं तिकीट फायनल करण्याचा एवढा मोठा अधिकार आणि एवढी मोठी उंची गाठण्याचा काही त्याच्यात तथ्यच नाहीये. म्हणून आम्हाला ते फार वाईट वाटलं की दिल्लीतल्या माणसाचं तिकीट गल्लीतला माणूस फायनल करेल किंवा त्याचं कोणी ऐकेल का? बिलकुल ऐकणार नाही. मग यांनी ह्या ज्या बावड्या उठवल्या, सर्वसामान्य माणसांना ह्या ज्या बावड्या जातात याला उत्तर देण्यासाठी आम्ही इथं उभा आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्यावरती बाय बोलायचंच नाहीये. एखाद्या गल्लीतला 500 मतावाला नगरसेवकाला उभा राहणारा माणूस, एखादा श्रीरामपूरमध्ये कुठेतरी एखाद्या सर्वसामान्य किंवा ज्यांना काही आपण काय म्हणतो त्याला लायकी नसणारी लोक, एखाद्या 3 वेळा आमदार 2 वेळा खासदार संघटक आहे. एक्स्ट्रीमली आम्ही आजपर्यंत आम्हाला पण वाटतं ना की आमचे प्रवेश डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले पाहिजे होते किंवा आज अनेक पदाधिकारी अरे हे मुख्यमंत्री आहे, ते आमदार महोदय खासदार महोदय यांना 4-4 तास वेटिंग करावं लागते. आपण लय बारीक माणसं आहे त्यांच्या पुढे, त्यांना राज्य चालवायचं आहे. नसले भेटले नाही भेटले तर आपण तेवढा विषय सोडून द्यायचा. आपण आपल्यासाठी मुख्यमंत्री खासदार लोखंडे साहेबच, त्यांना सांगितलं की ते कामं होतात, त्याच्यामुळे आपण आणि मुख्यमंत्र्यांना भेटू काय? शेवटी मुख्यमंत्र्यांना कुणी भेटायला गेलं तर तो कोणत्या मतदारसंघातला आणि जर ते काम महत्वाचं असेल तर तिथं तो लोकप्रतिनिधी ते खासदार बाबतीमध्ये संघटनेच्या बाबतीमध्ये असं एखाद्या जो कोणी उमेदवार असेल त्याच्या बाबतीमध्ये येऊन तुम्ही असं चुकीचं बोलणं किंवा आरोप करणं ही पद्धत नाही. लोकशाही आहे ना, तुम्ही मतं द्या, तुम्हाला बोला काय बोलायचंय. तुम्हाला उमेदवार आवडत नसेल तुम्ही समोरच्या उमेदवारांना मतं द्या, पण ह्या पद्धतीनं कोणाला याला तिकीट देऊ नका, त्याला तिकीट देऊ नका. मग तुम्ही तरी उभे राहा. तुम्हाला इथं उभं राहते नसेल तर दुसऱ्या एखाद्या दक्षिणेला जाऊन तुम्हाला ते उमेदवारी देऊ, तुमची एवढी कॅपॅबिलिटी असेल. मला एवढंच सांगायचंय, ज्याची लायकी आहे, ज्याची तेवढी उंची आहे त्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे. आपण सरपंच पदाचा उमेदवार असेल तर सरपंच पदावर बोललं पाहिजे, जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल तर जिल्हा परिषदेवर बोललं पाहिजे, विधानसभेचा उमेदवार असेल तर विधानसभेवर बोललं पाहिजे आणि लोकसभेचा उमेदवार असेल तर लोकसभेवर बोललं पाहिजे. याच्यानंतर एक संपर्क प्रमुख म्हणून ही सगळी जबाबदार पदाधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये अशी जी कोणी जर चुकीच्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत असेल
आणि ती जर पक्षाचा बॅनर लावून बोलत असेल आम्ही शिवसैनिक आहे, तर त्यांना त्याच क्षणी संपर्क प्रमुख म्हणून आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठांशी बोलून त्याच वेळेस त्यांना पक्षातून काढून टाकलं जाईल. आम्ही सज्ज आहोत, आम्ही लोकसभेसाठी सज्ज आहोत. त्याला ते लोकसभा आहे, उद्या विधानसभेतले प्रश्न आहे, ही सगळे मतदारसंघातले प्रश्न आहेत. अरे समोर जे उभे राहिले त्यांचं एक विधायक काम दाखवा. अरे सभामंडप बांधणं म्हणजे विकास नव्हे. अनेक प्रश्न आहे, तुम्हाला कायदे करायचे, तुम्हाला अनेक प्रश्न हे लोकसभेमध्ये सोडवायचे. अरे निळवंड्यासारखा पाण्याचा ज्वलंत प्रश्न घेऊन लोकसभेमध्ये खासदार साहेबांनी जी काही भूमिका मांडली आणि ती सगळ्या केंद्रीय मंत्री असेल, नितीन गडकरी साहेब असेल, मोदी साहेब असेल, यांनी सांगितलं की सदाशिव लोखंडे साहेबांनी जो प्रश्न मांडला तो प्रश्नामुळे आज मी ह्या निळवंड्याला पाणी देऊ शकलो. आणि म्हणजे असे अनेक प्रश्न आहे. तुमची ही सभा मंडप बांधणे म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास नव्हे. आज आपल्याला आज आपण बघतोय कोपरगाव असेल, खाली बाकीचा भाग असेल, आज पाण्यापासून वंचित आहे. आज आपल्याकडे दो पाऊस पडतो आणि सगळं पाणी समुद्राला जाऊन वाहून जातं. हा एक प्रश्न लोकसभेमध्ये खासदार साहेबांनी मांडलाय आणि त्या प्रश्नाला चालना, त्याचा सर्वे सुरू झालाय आणि थोड्या दिवसामध्ये सर्वे सुरू होऊन त्या कामाला 1-2 वर्षामध्ये त्या कामाला गती येईल. अरे ह्या खासदार कुणी असावं आणि कुणी नसावं, पण जनतेचे विधायक प्रश्न घेऊन मांडणारे, दूरदृष्टी असणारा, माणसाचं शिक्षण कमी असू द्या, खासदार साहेबांचं शिक्षण कमी असू द्या, परंतु दूरदृष्टी, चाणक्य नीती आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार. कधी खासदार साहेब कधी म्हणणार नाही एखादा राष्ट्रवादीवाला भेटला, एखादा काँग्रेसवाला भेटला त्याचं काम होणार नाही. मला वाटतं प्रत्येक प्रकारे नाही, त्याच्यावर नाराजी होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे काही नाराजी असेल त्यांनी तो लोकशाही अधिकारानुसार केले असेल. स्वार्थी लोक असतात, त्याला ते समजा हे ऑफिस आता जराडे साहेबांनी मागे सांगितलं काही जरी नाराजी असेल संघटनेसाठी निपक्ष रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.